नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात दररोज मी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत आरोग्य विषयक हिताच्या अशा गुजगोष्टी करते आणि आज तर आपण आरोग्य विषयक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळवायलाच हवं, कारण आज आहे 21 जून अर्थात जागतिक योग दिवस. खरं तर योग हा आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यात सुसंवाद साधणारा एक उत्तम असा जीवनमार्ग मानला जातो. आजचं जे आपलं धावपळीचं आयुष्य आहे त्यात मानसिक ताणतणाव प्रचंड येतो. या सगळ्या धावपळीच्या मानसिक ताणतणावाच्या युगात निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाभ्यास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच आज आपण योग साधनेचं महत्त्व जाणून घेणार आहोत. ते सांगण्यासाठीच आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत योगाचार्य महारुद्र शेटे. ते पुण्याच्या रावेत भागात असलेल्या संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक आहेत. नमस्कार, आपलं खूप खूप कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर योगाचार्य महारुद्र शेटे हे गेल्या 10हून अधिक वर्षांपासून योग, प्राणायाम, आहार आणि जीवनशैली सुधारणा यांच्या माध्यमातून लोकांना हेल्दी लाईफस्टाईल कशी जगावी यासाठी मार्गदर्शन करत आलेले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 7,000हून अधिक, खरं तर 7,500हून अधिक विद्यार्थ्यांनी योगा प्रॅक्टिस केलेली असून 1,700हून अधिक लोकांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची 90% औषधं अगदी रिव्हर्स झालेली आहेत. तसंच त्यांनी 300हून अधिक योगाचे शिक्षक अर्थात टीचर सुद्धा घडवलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी योग रहस्य हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात त्यांनी खरोखर योगाचं आपल्या आयुष्यात नेमकं काय रहस्य आहे, काय महत्त्व आहे हे सांगितलेलं आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून योग साधनेचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे जाणून घेऊया. खरं तर सुरुवातीला मला आजारांचा उल्लेख करायचा नव्हता, पण आजकालची जी आपली ही जीवनशैली आहे ना त्यामध्ये आजारांचा जर उल्लेख केला नाही तर काहीतरी कमी भासते. आज जर आपण पाहिलं तर डायबिटीज म्हणू नका, थायरॉइड म्हणू नका, मधुमेह म्हणू नका, यांची रुग्णसंख्या अगदी प्रचंड झपाट्याने वाढते आणि स्ट्रेस तर म्हणजे आजकाल आपल्या 5वीलाच पुजलेला आहे. या सगळ्या आजारांच्या या सगळ्या जीवनशैलीमध्ये योग साधना, प्राणायाम किंवा लाईफस्टाईल करेक्शन यांसारख्या प्रॅक्टिसेस कशा उपयुक्त ठरतात आपल्या आरोग्यासाठी? ताई, कसं आहे माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज लोकांना खूप साऱ्या सुविधांचं ॲडिक्शन झाले. आज समजा आपण पहिल्या मजल्यावर जर जायचं असतं ना, पूर्वी लिफ्ट असायची आणि आता काय झाले, पूर्वी पायऱ्या असायच्या, आता लिफ्ट झाली. आता थोड्या थोड्या गोष्टींच्या सुविधा पाहिजे. ह्या सुविधांमुळे काय झालं, माणसांमधलं पेशन्स कमी झालेलं आहे. पेशन्स कमी झाल्यामुळे काय झालं माहिती का, माणसाला सगळ्या गोष्टी जागेवर हव्या आहेत आणि जागेवर असल्यामुळे माणसामध्ये पेशन्स कमी झाल्यामुळे वेगवेगळ्या चंचल मनाच्या, दूषित मनाच्या विचार मनाला यायला लागलेत. उदाहरण सांगतो, आपण साधा मोबाईल आहे, मोबाईलचा पूर्णपणे सगळे ॲप्लिकेशन जोपर्यंत आपल्याला माहीत नाही आहे तोपर्यंत आपण त्या मोबाईलचा यूजच नाही करू शकत. आपण बाहेरची गाडी बघतो, ही गाडी कशी चालते, ही मशीन कशी चालते, पण आपलं मन कसं चालतं हे आपण बघतच नाही. कारण की पूर्वी गरज नव्हती, पूर्वी सुविधा कमी होत्या. पूर्वी 3ऱ्या मजल्यावर सुद्धा लिफ्ट नसायची, 4थ्या मजल्यावर लिफ्ट नसायची, आता पहिल्या मजल्यावर पण लिफ्ट आलेली. खाली उतरलो जिन्यानी ती तिथल्या तिथं आपल्याला आता सगळ्या सुविधा झालेल्या, गाडी, भाजी मंडई सगळं जागेवर झालेलं आहे. आता पूर्वी लांब लांब जावं लागायचं, दुसऱ्या गावाला जावं लागायचं. पण सगळ्या सुविधा झाल्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये आळस भरलेलं आहे. आळस फक्त आपल्या मनावरच इफेक्ट करत नाही, आपल्या बुद्धीवर पण इफेक्ट करतो. आपल्या ब्रेनच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी कमी करतो आळस. आणि आपल्याला काय, आत्ताच्या घडीमध्ये योग अभ्यास काय करतोय माहिती का, आपल्यामध्ये पेशन्स आणतोय. आता एक उदाहरण सांगतो, कुठली व्यायाम पद्धती, माणूस पळतो आणि माणूस हळूहळू पळतो, एकदम ॲक्शन प्लॅन घेऊन हळूहळू पळतो, त्यामध्ये पेशन्स येणार ना. आता समजा सूर्यनमस्कार घालतो माणूस, सूर्यनमस्कार फास्ट घातले तर आपल्या श्वासावर लक्ष नाही, पण श्वासासोबत हळूहळू सूर्यनमस्कार घातले, श्वास घ्या 1, एकदम सावकाश श्वास सोडत 2, श्वास घेत एकदम सावकाश 3, तर सावकाश केल्यामुळं पेशन्स येतं. आणि जसं जसं पेशन्स आहे, आता एखादं आसन आहे, समजा साधं पश्चिमोत्तानासन आहे किंवा अर्धमच्छिंद्रासन आहे, ह्या आसनामध्ये होल्डिंग असतं, म्हणजे त्याही वेळ थांबायचं. महर्षी पद्धतीमध्ये स्थिरम सुखम आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत समाप्ती, म्हणून त्या आसनामध्ये शांत थांबायचं आणि थांबल्यानंतर त्या आसनामध्ये हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि ईश्वराचं नामस्मरण करायचं. मग हे केल्यामुळे आपल्या मनावर पेशन्स येतं, संयम आपल्या मनामध्ये येतो आणि संयम आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नियंत्रण येतात. जसं चले वाते चले चित्तम निश्चलेन निश्चलम भवेत, श्वास आणि मनाचं खूप जवळचं नातं आहे आणि ह्याच्यामध्ये श्वासावर लक्ष ठेवल्यामुळे मनावर ऑटोमॅटिक कंट्रोल येतं आणि ही आपल्या
2,500हून अधिक वर्षापूर्वी महर्षींनी सांगितलेल्या खूप साऱ्या टेक्निक्स याच्यामध्ये आहेत. जसं भावना आहेत, आपल्या किती प्रकारच्या भावना आहेत, कुठली भावना कुठल्या विचारधारेने आपल्यामध्ये येते, ह्या सगळ्या टेक्निक्स आपण शिकून जर घेतल्या तर औषधाचं काय, कुठल्या आजाराचं नामोनिशाण आपल्यामध्ये राहणार नाही. अगदीच अगदीच. खरं तर आज जर आपण पाहिलं ना तर लोकांना व्यायामाचं काय आणि योग साधनेचं काय महत्त्व कळलंय आणि म्हणून ते काय करतात, दररोज करतात व्यायाम, पण सोशल मीडियावर बघून करतात, टीव्हीवर बघून करतात. पण अनेकदा असं होतं की सोशल मीडियावर बघून केलेल्या नियमित व्यायामामुळे आपल्याला हवा तसा रिझल्ट किंवा निकाल हवा तसा मिळत नाही. तुम्ही सांगा की जे रॅन्डम योगा करणारे असतात किंवा गाइडेड योगा करणारे असतात, म्हणजे कोणाच्या तरी प्रशिक्षणानुसार योगा करणं, या दोन्हीमध्ये किती फरक आहे? तर महर्षी सांगतात, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षय भवे, आयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. हा जर आपल्याला प्राणायामची खरी सिस्टम, आसनाची खरी सिस्टम जर माहीत पडली नाही तर अकारण आजार वाढू शकतात. उदाहरण सांगतो मी, जसं आपण श्वास घेतो, श्वास घ्यायला सांगितला जातो, श्वास होल्ड करायला सांगितला जातो. ज्यावेळेस श्वास होल्ड करतो आणि आपल्याला जालिंदर पण प्रॉपर जर जमला नाही तर तो श्वास आपल्या मस्तकापर्यंत जातो आणि मायग्रेन सुरू होऊ शकतो. त्यामुळं योग शिक्षक श्वास घेणे सोडणे ही प्रक्रिया आपण यूट्यूबवर बघून करू शकतो. श्वास सावकाश घ्या, एकदम सावकाश सोडा, पण श्वास होल्ड करा, किती वेळ होल्ड करा, ही टेक्निक जी आहे ना, समोर योग शिक्षक असल्यानंतरच ती करावी. त्याच्यामुळे काय होतं, शरीरामध्ये खूप सारे बदल होतात. आपल्या ब्रेनमध्ये प्राणवायू पोचू शकतं, मायग्रेन होऊ शकतो आणि माणसाला मानसिक त्रास पण होऊ शकतो. त्यामुळं योग शिक्षक समोर असेल आणि तो योगाभ्यास अति उत्तम असेल असं मला वाटतं. अच्छा, अनेक जणांची ना योगा करण्याची फार इच्छा असते आणि त्यानुसार त्यांना त्यांचं जे दिनक्रम असतो, टाइम टेबल असतं, ते सुद्धा ऍडजस्ट करण्याची पण तयारी सुद्धा असते त्यांची. पण त्यांना कळत नाही की मी सुरुवात कुठून करू, मी योग करू म्हणजे कोणकोणत्या साधना करू, नेमक्या दिवसभरातून कोणत्या वेळी करायला हव्या आणि त्या किती वेळ करायला हव्या, याविषयी काय मार्गदर्शन कराल? हे बघा, मी योग साधनेमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस पाहिलं कुठं कुठं आसनच खूप जास्त शिकवायचंय, कुठं कुठं प्राणायाम खूप जास्त असायचं. त्यामुळे काय होतं, बॅलन्सिंग होत नव्हतं. मग एक योगाभ्यास मी डिझाईन केला, आसन, प्राणायाम, ध्यान आणि ज्ञान. प्रत्येकाने आपण ह्या 4 गोष्टी त्या 1 तासात केल्या पाहिजे. एक आसन म्हणजे काय, समजा एक 15 ते 20 मिनिटं योगासनं करायला पाहिजे. एकदम सावकाश शरीराला स्ट्रेच करायला पाहिजे, जसं सूर्यनमस्कार आहे, सूक्ष्म व्यायाम आहे, जसं वेगवेगळे आसनं आहेत, उभा राहून वीरासने, त्रिकोणासने, असे वेगवेगळे आसन करायला पाहिजे 20 ते 25 मिनिटं. त्यानंतर 5 मिनिटं पूर्णपणे विश्रांती घ्यायला पाहिजे. पूर्णपणे जसं महर्षी सांगतात की थकल्यानंतर शरीराला रिलॅक्स होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 5 मिनिटं विश्रांती घेतल्यानंतर 10 मिनिटं दीर्घ श्वसन करायला पाहिजे. लांब श्वास घेणे आणि सावकाश सोडणे. दीर्घ श्वसनामुळे प्राणवायू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि प्राणवायू जो खूप महत्त्वाचं, आपलं आहार पचवण्यासाठी प्राणवायू लागतो, आपलं शरीरात मलमूत्र त्याग करण्यासाठी प्राणवायू लागतो, शरीरात ब्लड संचार सगळ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी प्राणवायू लागतो, आपल्या हृदयाची धडधड नॉर्मल ठेवण्यासाठी प्राणवायू लागतो, आपल्या ब्रेनचं ॲक्टिव्हिटी चालू ठेवण्यासाठी प्राणवायू लागतो आणि हा प्राणवायू आपल्या श्वासामार्गेच येतो. आणि ज्यावेळेस आपण दीर्घ श्वास घेतो ना, नॉर्मल श्वासपेक्षा 20 पटीने प्राणवायू आपल्या शरीरात प्रवेश करतो. 20 पटीने म्हणजे एक श्वास घेतला लांब आणि 20 नॉर्मल श्वास घेतल्याच्या बरोबर आहे. म्हणजे आपण 10 मिनिटं जर लांब श्वास घेतले तर किती प्राणवायू आपल्याला भेटेल आणि मन आणि शरीर शांत होईल, हृदय शांत होईल. हे प्राणवायू 10 मिनिटं करायला पाहिजे. त्याच्यानंतर माणसाने अनुलोम विलोम 10 मिनिटं तर कमीत कमी करायला पाहिजे. 10 मिनिटं डाव्या नाकपुडीने श्वास घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावीने सोडणे. रोकायचं नाही, रोकायचं फक्त 5 सेकंद. जास्त जर श्वास रोखला तर दुसऱ्या श्वासला दम लागतो. त्यामुळे श्वास शिक्षक समोर असल्यानंतरच रोकायचा. त्यांना दाखवायचं, त्यांना कळतं की बाबा हा आता तो 5 श्वास झाल्यानंतर हा थकलाय किंवा ह्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळं शिक्षक समोर असल्यानंतर हे कुंभकवालं प्राणायाम करायला पाहिजे. मग श्वास घेणे, सोडणे, डावीने घेणे, उजवीने सोडणे, उजवीने घेणे, डावी 10 मिनिटं. त्याच्यानंतर 10 मिनिटं तसं ओमचा उच्चार आहे, अकारा, उकारा, मकारा, भ्रामरी, हे असे 3 टप्प्यामध्ये प्राणायाम करायला पाहिजे. जर थंडीचे दिवस असतील, थंडीचे बरं का, तर कपालभाती आणि भस्त्रिका हे करायला काय हरकत नाही. म्हणजे काय? म्हणजे उदाहरण थंडीचे दिवस असतात ना, त्याच्यामध्ये आपलं शरीर आहे ना गरमी ऊब मागतं आणि भस्त्रिका आणि कपालभाती आपल्या शरीरात ऊब देते. कपालभाती तर खूप चांगलं आहे. कपालभाती आपल्या फुफ्फुसांची शुद्धी करतं. म्हणजे पण त्यात नेमकं आपण करायचं काय असतं? हां, कपालभातीमध्ये उदाहरण सांगतो मी. एक
सायंटिफिकली उदाहरण सांगतो की जसं उदाहरण आपलं फुफ्फुसामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ना, हिमोग्लोबिन काय करतं, आपल्या फुफ्फुसांमधून काय करतं, ऑक्सिजन घेतं आणि आपल्या शरीरामध्ये पसरवतं. ज्यावेळेस आपण इकडं तिकडं फिरतो, गाड्या वगैरे इतक्या येतात आणि श्वासाद्वारे धूळ हे नासिका मार्गामधून आपल्या फुफ्फुसांमध्ये जाते. अच्छा. आणि फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर काय करतं, हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर त्या धुळीला पण घेतं आणि पूर्ण शरीरात पसरवतं. आणि त्या शरीरात पसरवल्यामुळे छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये ती धूळ अडकते आणि त्या ठिकाणी गाठ तयार होऊ शकते, आपल्या त्वचेवरती डाग पडू शकतात. तर कपालभाती काय करते, एकदम एक्सेल करायचं असतं, त्याच्यात इनहेल नाही करायचं, फक्त श्वास सोडायचा आहे, घ्यायचा नाही. ज्यावेळेस श्वास सोडतो त्यावेळेस आपले श्वासपटल वर दाबले जातात आणि ती जी धूळ आहे ना वर उचलते, परत दुसऱ्या श्वासला धूळ अजून वर येते, तिसऱ्या श्वासला धूळ बाहेर जाते. म्हणजे आपल्या पूर्ण फुफ्फुसांची शुद्धी करते कपालभाती. त्यामुळं 3 मिनटं 5 मिनटं रोज कपालभाती करायला पाहिजे. तर हे सगळे प्राणायाम जे आहेत ना आपल्या शरीरावर मनावर अलौकिक बदल करतात. अगदीच अगदीच. हे तुम्ही फार सुंदररित्या आम्हाला हे मार्गदर्शन केलं. खरं तर असं म्हणतात की योग साधना आपल्याला श्वास घ्यायला शिकवते खऱ्या अर्थाने. कारण आपण नॉर्मली जेव्हा बसतो तेव्हा आपला श्वास सुरू आहे की नाही हे पाहायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. आपल्याला कळत नाही की आपण किती वेळा श्वास घेतोय. पण हेच कार्य अगदी सुरळीतपणे तेव्हा होतं जेव्हा आपण योग साधना करतो. आज जर आपण पाहिलं असेल तर सोशल मीडियावर अनेक जणांचे स्टेटस आहेत अगदी सकाळपासून की ते योग साधनेचं महत्त्व सांगतायत किंवा स्वतःचे काही योग साधना करतानाचे फोटो सुद्धा अनेक जणांनी पोस्ट केलेले आहेत. पण होतं असं की जेव्हा त्या गोष्टीचा दिवस असतो तेव्हा आपण ती गोष्ट अगदी जोमाने करतो आणि मग दुसऱ्या दिवशी विसरून जातो. बरोबर. पण असं योग साधनेच्या बाबतीत होता कामा नये. जर आपल्याला योग साधनेला जर हॅबिट बनवायची असेल तर त्यासाठी काय प्रॅक्टिकल फॉर्म्युला सांगाल आपण? हे बघा, एक साधी गोष्ट सांगतो. श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा पूर्व इतरेषा. वा. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. ज्या गोष्टीवर आपली श्रद्धा आहे ना ती गोष्ट आपल्याला सारखी हवीशी वाटते. समजा एखादा मुलगा आहे कॉलेजचा, त्या एखाद्या मुलीला प्रेम करतो तर ती मुलगी सारखं त्या मुलीकडे सारखं त्याला बघावंसं वाटतं. देवाच्या बाबतीत त्या देवाच्या बाबतीत नाही, योगच्या बाबतीत व्हायला पाहिजे. ज्या वेळेस तुम्हाला योगावरती श्रद्धा असेल ना, योगशी प्रेम होईल ना, तर कसा एक उद्याचा दिवस येईल, मी 1 तास कसा योग अभ्यास करील ह्याच्याकडे जवळ त्या व्यक्तीचं प्रेम तयार होईल ना, त्यावेळेस तो 1 तास रोज करेल. त्याचं जसं जसं तो रोज योग अभ्यास करेल, 3 दिवस 5 दिवस, महिना 2 महिने 3 महिने, तर योग साधनेशी प्रेम ज्यावेळेस होईल, श्रद्धा, त्याला श्रद्धा म्हटलेले. त्या श्रद्धानंतर वीर्य. वीर्य म्हणजे ताकद. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम असतं ना त्या गोष्टीची सर्व माहिती आपल्याला मिळते, ऑटोमॅटिक आपल्याला आपण ऑब्झर्व करतो. तर त्याच्यानंतर श्रद्धा वीर्य स्मृती म्हणजे ब्रेन सुद्धा त्या गोष्टीत ऍक्टिव्ह होतो. आणि समाधी प्रज्ञा अपूर्व इतरेषा. प्रज्ञा म्हणजे ब्रेनचा सगळ्यात उच्च स्तर त्या गोष्टीबद्दल काम करू लागतो ज्या गोष्टीवर आपलं प्रेम आहे. त्यामुळं योग साधनेशी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या सिस्टमशी आपण प्रेम करायला पाहिजे. तर प्रेम आजकाल कुठलं, आपण बाहेरच्या गोष्टीवरती प्रेम करतो, गाडी आहे, घर आहे, आपल्या नवीन नवीन गोष्टी सुविधांवरती व्यक्ती प्रेम करायला लागलाय. आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेले ग्रंथ जे शेकडो वर्षे तपश्चर्या करून त्यांनी लिहिलेले आहेत, आपल्या जीवनशैली कशी असावी, आपलं मन कसं नियंत्रित ठेवता येईल, आपल्या बुद्धीचा सगळ्यात उच्च स्तर कुठला आणि पहिला स्तर कुठला बुद्धीचा, दुसरा स्तर कुठला, तिसरा कुठला, आणि त्या स्तरमध्ये काय काय आपल्याला अनुभव येतो. म्हणजे साधारण सांगतो, मन हे विचारांची रूम आहे, मन हे विचारांची रूम आहे. आता त्या मनांमध्ये कुठले विचार टाकलेत आपण आणि ते विचार कशा प्रकारे काम करतात हे बुद्धीचं नॉलेज आहे. बुद्धी कुठले विचार कुठल्या ठिकाणी सिस्टमॅटिक लावायचे. आणि त्याच्यानंतर येतो विवेक. विवेक काय करतो की जे लागणारे न लागणारे विचार आहे ते बाहेर फेकतो आणि लागणारे विचार तो आत घेतो. बरोबर. आणि त्याच्या पुढचा आहे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे विवेक ख्याती. विवेक ख्याती काय करते की जे आतमध्ये भारी भारी विचार आहेत त्याचं काहीतरी एक विशेष गोष्ट तयार करते. एक जसं मोठे मोठे लोक काम करतात, जसं आता काही जण मोठे मोठे क्रिएटिव्ह काम करतात. सचिन तेंडुलकर आहे, क्रिकेटमध्ये मास्टर आहे, तर ते जे ॲक्टिव्हिटी आहे ना ती जागृत होते. आणि विवेक ख्यातीनंतर प्रज्ञा त्याच्यापेक्षाही मोठी. जसं आता स्वामी विवेकानंद अख्खा ग्रंथ असं वाचून लक्षात ठेवायची. आणि हे सगळं ब्रेनची ॲक्टिव्हिटी आहे ना योग साधनेमुळेच होते. आणि छान संदेश दिला तुम्ही याच्यात की आपण आजकाल काय करतोय की बाह्य संपत्तीवर प्रेम करतोय, बाह्य संपत्तीबाबत प्रचंड आकर्षण आपल्या मनात निर्माण होतंय. पण जे आपली आंतरसंपत्ती जे आहे, जे आरोग्य आहे, जे आपल्याला पूर्वापार सांगतात आपले सर्व तज्ज्ञ मंडळी की आरोग्यम धनसंपत्ता, ती आपल्याला अगदी राखून ठेवायला हवी, ती आपल्याला जपून ठेवायला हवी. खूप छान आपण सल्ला दिला या ठिकाणी. खरं तर आपण इतकं सुंदर मार्गदर्शन करताय. मी सुरुवातीलाच आपल्या प्रेक्षकांना सांगितलं
विचारलं की आपण योग रहस्य नावाचा एक ग्रंथच लिहिलाय अख्खा बरोबर. पूर्ण, हा, हा, हा. आणि त्याच्यात तर तुम्ही काय काय सांगितलेलं असेल, हा, हा. तुम्ही सांगा या ग्रंथाविषयी जरा. हा, तर योग रहस्य महर्षी पतंजलींनी 2500 वर्षापूर्वी 196 सूत्र सांगितले होते. ह्या 196 सूत्रात एक जबरदस्त रहस्य आहे. काय रहस्य आहे? तर आपण बाहेरच्या जगताला बघतो आणि काय काय वेळेस दुःख पण येतं आपल्याला. समजा गाडी आहे, गाडीला थोडं क्रॅशेस आली तर आपल्याला दुःख होतं, आहे की नाही? परंतु आपण स्वतःचा अभ्यास करत नाही. त्याच्यामध्ये योग रहस्यामध्ये काय, पेशन्स म्हणजे काय, पेशन्स कशा कशा प्रकारे आपण प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पेशन्स आणण्यासाठी मनाच्या वृत्त्यांवरती कसं काम करा, मनाच्या किती भावना आहेत, त्या भावना कुठल्या विचारधारेने आपल्या मनामध्ये येतात, कुठल्या ॲक्टिव्हिटीने त्या आपल्या मनामध्ये येतात, त्यानंतर त्या विचारांवर त्या भावनेवरती कंट्रोल कशा प्रकारे करायचं त्याच्या टेक्निक सांगितलेले आहे. अभ्यास म्हणजे काय, नेमकं अभ्यास कशाला म्हणायचं? स तू दीर्घकाल निरंतर सत्कार्या सेवितो दृढभूमी, सतत दीर्घकाल निरंतरताने तेच काम सारखं सारखं केल्याने त्या कामामध्ये आपण मास्टर होतो, त्याला आपण अभ्यास म्हणतो. मग ते अभ्यास जर आपण निरंतर करायला लागलो तर त्या अभ्यासामध्ये आपल्याला काय परिणाम मिळू शकतो, त्या गोष्टीत आपण मास्टर होतो. जसं रोज योगासन करतो, एकच 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 रोज योगासन करतोय, जर 3 महिने 6 महिने त्या योगा आसनामध्ये आपण मास्टर होणार. तर अभ्यास म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, रागाचा सर्वतः त्याग करण्यासाठी काय काय नियम आपण अप्लाय करायला पाहिजे, हे सगळं समाधीपादमध्ये त्यांनी सांगितलं. किती अडचणी आपल्याला येऊ शकतात, 9 अडचणी आहेत, त्या अडचणींवर मात करण्याचे जवळपास 25 ते 30 उपाय महर्षी पतंजली त्या ग्रंथामध्ये सांगतायत. त्यानंतर समाधी म्हणजे काय, समच्या अधीन जाणे, ना चांगलं ना वाईट, बॅलन्स. जास्त आपण खायला जेवण नाही करायला पाहिजे ना कमी करायला पाहिजे, बॅलन्स राहायला पाहिजे. ही बॅलन्स लाईफ कशी टिकवायची ह्याच्या टेक्निक्स महर्षी पतंजलीने 2500 वर्षापूर्वी लिहिल्यात. त्या टेक्निक्स आजच्या भाषेमध्ये ह्या ग्रंथामध्ये मी सांगितल्यात. त्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये क्रियायोग महर्षीने सांगितलं. तप म्हणजे काय, स्वाध्याय म्हणजे काय, ईश्वर परिधान म्हणजे काय, तप किती प्रकारचा असतो. आपण तप म्हणतो आपण काय, काहीतरी शरीराला ताण देऊन किंवा या शरीराला स्ट्रेच करून एका आसनामध्ये थांबणे म्हणजे तप नाही. आपल्या शरीराला मजबूत बनवण्यासाठी दिला गेलेला वेळ, वातावरणाला समाजाला मजबूत बनवण्यासाठी दिला गेलेला वेळ तप आहे. स्वतःवरती अभ्यास करणं स्वाध्याय आहे. ईश्वराला सगळ्या गोष्टी समर्पण करणे ईश्वर प्रधाने, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. त्याच्या पण पलीकडं महर्षींनी अशा टेक्निक सांगितल्यात त्याच्यामध्ये, जसं विभूतिपादमध्ये. विभूतिपादमध्ये म्हणजे काय, शक्त्या, आपल्या शरीरामध्ये शक्त्या कशा येऊ शकतात, पेशन म्हणजे, धारणा म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, ह्या 3 गोष्टी जर एकत्रित आपण केल्या तर आपण कुठलंही टॅलेंट आपल्यामध्ये आणू शकतो. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, धारणा ध्यान समाधी. चंद्रे तारा विवुद ज्ञानम, म्हणजे चंद्रावर फोकस केल्याने, धारणा ध्यान समाधी केल्याने तारांची व्यूहरचना आपल्याला कळते. नाभी चक्रे काया विहू ज्ञानम, नाभीवरती धारणा ध्यान समाधी केल्याने आपल्या शरीर, काया म्हणजे शरीर, व्ह्यू म्हणजे ॲनाटॉमी फिजिओलॉजी. जर ॲनाटॉमी फिजिओलॉजी जर समजायचं असेल तर तुमच्या नाभीला समजून घ्या, असं महर्षी पतंजली सांगतात. म्हणजे एवढं रहस्यमय ज्ञान त्याच्यामध्ये आहे. त्याच्याही पलीकडे जर आपण गेलो तर जन्म म्हणजे काय, औषध म्हणजे काय, तंत्र म्हणजे काय, मंत्र म्हणजे काय, सिद्धी म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी महर्षी पतंजली सांगले. जन्म म्हणजे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एखादा व्यक्ती चांगल्या घरामध्ये जन्मलेला आहे, एखाद्या व्यक्ती चांगल्या घरामध्ये जन्मला आहे म्हणजे तो एखाद्या श्रीमंत घरामध्ये जन्मला आहे, त्याला काय सुविधांसाठी उपयोग पाळायची गरज नाही आहे. पण एखादा व्यक्ती गरीब घरामध्ये जन्मला आहे तर त्याला पळावं लागतं. आणि एखाद्या व्यक्ती ऋषीमुनींच्या घरी जन्मला आहे, म्हणजे त्याच्या घरी ब्राह्मणाच्या घरी जन्मला आहे, तर त्यांनी काय काम करावं, कुठल्या घरामध्ये आपण जन्मल्यानंतर कुठली ॲक्टिव्हिटी आपण करायला पाहिजे ती गोष्ट अचीव करण्यासाठी, ही टेक्निक म्हणजे जन्मामध्ये सांगितली. औषध म्हणजे काय, नेमके आपल्या औषधाच्या दुकानात जातो आपण, औषध म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा हे औषध खाल्लं, ते औषध खाल्लं, वेगवेगळे ताप आला की औषध खाल्लं. नाही, औषध म्हणजे हसणं म्हणजे आपलं औषध आहे, आपला आहार आपला औषध आहे. आपण जर योग्य आहार घेतला तर आपल्याला आजार येणारच नाही ना. आजार कमी होण्यासाठी जे आपण काम करतो हे सगळं औषधामुळे होतं. औषध. तंत्र म्हणजे काय, तंत्र आपलं ब्रेन कशा प्रकारे ॲक्टिव्ह ठेवला पाहिजे, कशा प्रकारे चालवला पाहिजे, हे तंत्र आहे. हेच तंत्राची टेक्निक ह्याच्यामध्ये. उदाहरण तुम्हाला एक सांगतो, मी जो विचार करतोय, काय विचार करून विचार करतोय, आणि जो मी विचार करतोय काय तो बरोबर करतोय, हे असं विचार करण्याची पद्धत आहे. आणि ती कशी विचार करण्याची पद्धत आहे हे तंत्रामध्ये महर्षी पतंजली सांगितलंय.
मंत्र म्हणजे मनाला प्रसन्न करण्याच्या खूप साऱ्या टेक्निक्स महर्षी पतंजली या ग्रंथामध्ये सांगितल्यात. हा असा रहस्यमन ग्रंथ आहे. म्हणजे वितर्क विचारानंदा स्मितानुगमात संप्रज्ञात. वितर्क म्हणजे चिंतन कशा प्रकारे करायचं ह्याची टेक्निक. म्हणजे विचारांना आपण गाडी जसं बघतो ना तसं विचारांना आपण बघायला पाहिजे. एखादी गाडी आली, ट्रक इकडून आली, आवाज करत तिकडे गेली, आपल्याला काही टेन्शन येतं का? नाही. पण एखादा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि असा निघून जातो, परंतु त्या विचाराला आपण धरून ठेवतो तर आपल्याला टेन्शन येतं. आणि त्या विचाराला कसं सोडायचं ह्याची टेक्निक सांगितली महर्षी पतंजलींनी. त्याच्याही पलीकडे विचार, वितर्क, विचार, आनंद किती प्रकारचा असतो. साधारण एक वडापाव खातोय मुलगा आणि एक केळ खातोय. दोघं, ह्याला केळ आवडतं आणि ह्याला वडापाव आवडतो, परंतु हा वडापाव खात असताना ह्याला आनंद मिळतो आणि हा केळ खात असताना ह्याला आनंद मिळतो. पण 4 तासांनी ज्यांनी वडापाव खाल्लेत त्याचं पोट खराब होतं. आणि ह्याची केळ ज्यांनी खाल्लं, केळी किंवा हे काय म्हणतात त्याला, सफरचंद वगैरे फ्रुट्स खाल्ले, त्याला अजून फ्रेश वाटतं. म्हणजे तोच आनंद तोच आहे दोघांमध्ये, पण तो आनंद त्याचा टिकणार आहे आणि हा स्वतःला दुःख देणार आहे. म्हणजे आपण जे दिवसभरात ॲक्टिव्हिटी करतो, कुठली ॲक्टिव्हिटी अशी करतो की आपल्या शरीरामध्ये तो आनंद टिकून राहतो आणि कुठली ॲक्टिव्हिटी अशी करतो की तो आनंद आपल्याला दुःख देतो. हे सगळं टेक्निक जे ना, कसं त्या आनंदाला आपण अप्लाय करायचं. उदाहरण सांगतो, म्हणजे केळी कशी आपल्याला आवडली पाहिजे, चहा कसा आपण सोडायचा, ह्याच्या टेक्निक सुद्धा त्यात सांगितलेले आहेत. अगदीच. आणि खरं तर ना आता आपण बोलताना ते असं ऐकतच राहावं असं वाटतंय. पण आजच्या या आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि आपण जे सांगितलं की आयुष्यात नेमका आनंद काय असतो आणि तो कसा मिळवायचा हे आपण त्या ग्रंथात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जरूर हा ग्रंथ वाचावा. आणि आता आपण वेळ झालेली आहे या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्ही सोबत घेऊनच आलेला हा ग्रंथ मी तुम्हाला गिफ्ट देऊ इच्छितो. अच्छा, मला आवडेल प्रेझेंट करू देऊ इच्छितो. तर हा ग्रंथ सगळ्यांनी वाचावा. ह्या ग्रंथामध्ये आपल्या मनावर आणि विचारांवर कसं नियंत्रण करायचं, खूप सुंदर टेक्निक. नियंत्रण करायचं सगळ्यांनी सांगितले, पण कसं नियंत्रण करायचं. अगदीच. आणि मी सुद्धा नक्की हा ग्रंथ वाचेन आणि तुम्हाला अभिप्राय कळवेन. आता आपण या ठिकाणी इथेच थांबूया. खूप खूप आभार कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.